हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा आपल्या जगदंब गोट फार्मवरती स्वागत आहे आणि एका नवीन व्हिडिओमध्ये पण स्वागत आहे. तर आजची माहिती आपण बघणार आहोत की शेळी पालनातील गोचिड व पिसवा काय असते, विंचू वगैरे शेळी पालनातील म्हणजे असं ते शेळी पालनाला गोचिड वगैरे होतात मित्रांनो जास्त आजकाल. तर त्यावर आज आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो. तर आपण व्हिडिओ बघा मित्रांनो. आता आपण दाखवणार आहेत आपल्या ह्याच्यातील शेळी पालनातील मित्रांनो कसं नियोजन आहे आपलं. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर व्हिडिओ बघा आपण. तर बघू शकता आपल्या शेळ्या इथं ह्याचा पाला खात आहेत मित्रांनो, टाकळीचा पाला खात आहेत मित्रांनो. तर इकडं बघू शकता आपला हा शेळी पालनातील सुका पाटील मित्रांनो. याला आपण सुका पाटील म्हणलं तरी चालेल मित्रांनो, कारण की हा सर्वात फायदेशीर मित्रांनो आपल्या गोचिड व पिसवासाठी हा एकमेव उपाय आहे मित्रांनो. रुपयाही खर्च न करता असा हा एक जुगाड आहे मित्रांनो. ते म्हणजे आपल्या शेळ्याच्या ह्याच्यात मित्रांनो एक छोटंसं मित्रांनो असं कुक्कुटपालन 5 ते 10 कोंबड्याचं असायला पाहिजे मित्रांनो. आणि दुसरं कारण म्हणजे शेळ्याची खालची घाण काढणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. खाली घाण आपण काढली जरी नाही ना तरी मित्रांनो बघू शकता आपण खाली आता पाणी मारलेलं आहे आणि हे आता पण ह्यात कोंबड्या सोडलेल्या होत्या मित्रांनो. तर आपला इंचू पिसवा गोळा वगैरे मित्रांनो काहीच आपल्या गोठ्यात येऊ शकत नाही मित्रांनो, कारण की आपण हे असं जुगाड केलेलं आहे. तर हे आपलं जुगाड कसं वाटलं आपल्याला 5 ते 10 कोंबड्याचं ते एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. जर तुम्ही पण असं नियोजन केलं तर आपल्याला कुठलाही असं खर्च करायची गरज नाही मित्रांनो. हे बघू शकता मित्रांनो, इथं आपला बिट्टल आहे. बिट्टल, अरे चल रे बिट्टल, त्याला खायला मांडलेलं आहे. इकडे एक आपला जनावर आहे. हे बघू शकता आपल्या शेळ्या आहेत. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. बघू शकता मित्रांनो सुका पाटील, शेळी पालनातील सुका पाटील, कोंबडी पालन. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, बाय बाय.